जांभूळ घातलं गळ्यात, रुद्राक्षाच्या माळा, भस्म लावलं, असं 2-4 पोरं घेतले सोबत आणि गेला त्या गावात, बसला मंदिरात जाऊन. आता ते पूर्वीप्रमाणे ते ठरलेलंच असायचं. कोणी एखादा पंडित आला की तो पंडितजी लगेच भांडत वादविवाद करण्यासाठी यायचा. ते पंडितजी आले, ते पंडितजी आल्यानंतर हा उठला नाही. मग असे जवळ मंदिरात आलेले पाहून तो असं झोपला, रेलला असा. नमस्कार तर केला ना, उलट आता लाजकाचं मग त्या गावातल्या पंडितांनाच नमस्कार केला. नमस्कार, चमत्कार, ठमस्कार, नमस्काराची पद्धतच ही होती ना. मग असा थोडासा उठला, असा छाती काढून गेली. नमस्कार, चमत्कार, ठमस्कार, धमस्कार. यांनी पुढं काय लावलं? धमस्कार लावलं ना. गावातल्या सोबतचे होते त्यांना वाटलं आहे बाबा हा पंडित आपल्या पंडिताच्या पुढं गेला म्हणजे हा जबरदस्त दिसतो कडे. हा जबरदस्त दिसतो. कुठं झालंय काय सांगितलं, कशावर आलो, आमका आलं, तसं झालं, काय शिकले, सगळं शिकलो. शास्त्रचर्चा करणार त्याच्यासाठी चालू म्हणजे तुमचं नाव ऐकून बसा शास्त्रचर्चा. काही विचारायचं तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. आता ह्याला दुसरं काही येतच नव्हतं, तेवढाच प्रश्न काय सांगा म्हणे. खक्का खय्या मैया काय? खक्का खय्या मैया काय असं तुला सांगितलं. कोणत्या गुरुचा चेला आहे तू? तुला एवढी अक्कल नाही, पहिला प्रश्न खक्का खय्या मैया विचारतो तू? एवढ्या लवकर खक्का खय्या मैया विचारत असतात? अरे अगोदर ज्योते ज्योतया, नंतर गोवे गोवया, नंतर उगे उगया, नंतर शिंचे शिंचया, नंतर कोसे कोसया, नंतर कटे कटया, नंतर मडे मडया, नंतर उडे उडया, नंतर पिसे पिसया, नंतर पके पकया, नंतर खक्का खय्या मैया असं म्हटलं. तू पहिल्यांदा किती सोबतचे होते ते बापरे. आणि सगळ्या पंडिताला यांनी हाच प्रश्न विचारून हरवलं. आणि याला हा प्रश्न कधीच विचारतात तेच माहिती कशाचा पंडित पण याला हाना. लोकांना काय म्हणा, लोकांना पाया पाडायला उशीर नसतो, पायात नाही काढायला उशीर नसतो. आणि मग लोकांनी त्याचे सगळे विडंबना केली, तोंडाला काळा लावलं, त्याला त्याचे 5 पाठ काढले वगैरे वगैरे. आणि या पंडिताची मिरवणूक. मग त्या पंडिताला सांगितलं की आमचे बंधू आले, त्यांच्या पोत्या प्रमाणपत्र द्या कुठे ते घेतले, घरी घेऊन गेला, दादाजवळ दिले. दादा तुझे प्रमाणपत्र तुझ्या पोथ्या. तू हा कसं काय आणले होतं? हरवलं मी त्याला. आली त्याच्यासोबत शास्त्रचर्चा केली आणि शास्त्रचर्चा करून मी त्याला काय केलं? हरवलं हा. तू प्रश्नाची उत्तर दिली त्याच्यामुळे. हा एवढे वर्ष मी शिकून मला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. तू त्या प्रश्नाचं उत्तर काय तुला काय विचारलं होतं? नाही तुला जे विचारलं तेच विचारलं. काय मग त्या प्रश्नाचं उत्तर मला देता आलं नाही, तू काय दिलं? म्हणे दादा त्याचं उत्तर मला पण माहीत नाही. आणि मग तू सांगितलं काय? अरे त्याने जे काय विचारलं, खक्का खय्या मैया म्हणजे काय, खरं सांगू का दादा, त्याचं उत्तर त्यालाही माहित नव्हतं. मग त्याला असं विचारतो काय आता पंडित वगैरे असं तुम्हाला विचारत होता, पण मग तू त्याचं उत्तर काय दिलं? हे बघ दादा, त्याने विचारलं काय? खक्का खय्या मैया. मग एक शब्द काय आहे? मैया. मैया म्हणजे काय? आई. हिंदी शब्द आहे मैया. मैया शब्दाचा काय अर्थ आहे? आई. आणि ती खक्का खय्या हिंदीतलं नाही त्याला घेतलं, त्यानं मराठीतलं गेलं. खक्का खय्या म्हणजे मला खूप खावखाव झाली, म्हणजे भूक लागली, खूप खावखाव झाली. हे आई मला खूप काय लागली, भूक लागली, खूप खावखाव झाले, खाऊ वाटायला लागले, काही तर खायला रे. पण मग मी त्याला असं म्हटलं की अरे तसं नाही, लगेच कसं काय खायला भेटलं? त्याला काहीतरी अगोदर प्रयत्न करावा लागेल ना. मग मी प्रयत्न कुठून केला? नांगरण्यापासून केला. अगोदर येड्या खायचं असेल, खायला भेटण्यासाठी अगोदर नांगरावं लागते जमीन. ज्योते ज्योतया,
नंतर नांगरणी करून त्याची वखरणी करून अशी सुपीक जमीन झाली, पाऊस पडला, वापसा झाला की नंतर भोवया पेरणी झाली. पेरणी झाल्याच्या नंतर मग ते उगवून येतं, उगे उगया. नंतर जरा पावसाची ओढ पडली तर पाणी द्यावं लागतं, सिंचे सिंचया. त्याला खत पाणी घालावं लागतं, खुरपणी करावी लागते, खत पाणी घालून त्याला पोसावं लागतं, पोसे पोसया. आणि ते असे कणस आले, पुष्ट झाले की मग त्याची कापणी करावी लागते, कटे कटैया. मग त्याची मळणी करावी लागते, मळे मळैया. आणि ती मळणी पूर्वी खळी असायच्या बाई, ते खळ्यात मग असं ते यंत्र नव्हते त्याला मळणीचे. मग असं ते भूस आणि दाणे एकत्र असलेलं असं ते घमिल्यात घ्यायचं, असं उंच जायला थोडंसं उभं राहायचं, हवा सुटली की त्याचं सोडावं लागायचं. ते भूस भूस पुढं जायचं उडून, दाणे दाण्याचा खाली पाडायचा, घास तयार व्हायचे. त्याला म्हणतात मळे उडैया, उडे उडैया. आणि लगेच मग दाणे खाता येतात का? नाही. मग ते घरी आणतात, नीट टाकतात. मग कसं लागलं तसं डब्यात 10 किलो 5 किलो न्यायचं, गिरणीत न्यायचं. मग ते काय करायचं, दळून आणायचं, पिशे पिसैया. मग घरी आणलं तर पीठ तरी खातात तर माणसं नाही. मग तिला काय करावं लागतं, ते पीठ पाणी टाकायचं, मळायचं आणि चूल पेटवून तवा ठेवून तवा तापला की भाकर टाकायची, पके पकैया. मग ताटात भाकर येते, खाका खाया. असं गाडवा घरी आले एवढं झाल्यावर काका खाया मया. तू सुरुवातीला विचारतो काका खाया मया म्हणजे काय? म्हणजे सुरुवातीला जेव्हा विद्वान भेटला आणि हा मूर्ख पंडित होता, त्यावेळेला ह्यांच्या चर्चेत काय मजा आली का? मजा कधी आली? मजा कधी आली? ज्यावेळेला मूर्खाला मूर्ख भेटला त्यावेळेला त्यांच्या काय आली? मजा येते, आनंद येतो. त्याच्याकरता शास्त्र चर्चा करायची असेल तर चर्चा करणारा कोण पाहिजे? शास्त्रीच पाहिजे. सामान्य संचालक खेळायचं, खेळाडू ज्या योग्यतेचा आहे त्याच योग्यतेचा खेळाडू दुसरा पाहिजे. आता खेळायचं इथं कुणासोबत खेळायचंय? देवासोबत खेळायचंय. तर देवाच्या सोबत खेळण्याकरता खेळाडू कशी पाहिजे? दुसरे देवाच्या योग्यतेचे पाहिजे. देव जसा आहे मग देवाच्या योग्यतेचा कधी भेटायचं कधी? कारण देवाची शक्ती, तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहे. त्याच्याबरोबर जे जे खेळायला गेले आजपर्यंत त्यांची काय गत झाली? हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, हे सगळ्यांची काय गत झाली? न निवर्तन ते. आणि मग त्याच्यासारखा समर्थ तेवढ्या ताकदीचा कोणी नाही जगात, तोच समजतो भेदिक पुतण्या. तर मग याच्या योग्यतेचा कुठून आणायचा, गडी निवडायचा कसा, हा प्रश्न. तो तर म्हणतो की गडी निवडा. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न तुम्ही. तर याचं उत्तर असं आहे की बाकीचे जरी कोणी त्याच्या योग्यतेचे नसले पण त्याच्या योग्यतेचे त्याच्याबरोबर खेळतील असे कोणीच नाहीत असे नाही. आहे कोण आहे? तर त्याचे दास, देवाचे दास, हरिदास. हे हरीचे दास हे हरी सारखेच असतात. हरी तैसे हरीचे दास. आणि म्हणून त्याच्याबरोबर खेळण्याची योग्यता या हरिदासांची असते, भक्तांची असते. म्हणून असे जे आहेत ते निवडा. देवा निवडले निवडले असते ते असं छप्पाकाटा केला असेल, कुणाला पावसाळ्यात केला असेल. आता ते मला वाटतं घेण्यासाठी असं खांद्यावर टाकून जातात बघा. दोन सामान्य योग्यतेचे घरी खांद्यावर टाकून जातात, तिथे काहीतरी वेगळी नावं ठेवतात आणि मग येऊन विचारतात त्या मुख्य जे कप्तान असतात का नाही त्या त्यावेळेला सांगा तुम्हाला कोण पाहिजे, राम्या पाहिजे का लक्ष्या, सोम्या पाहिजे का गोम्या.
आता त्यांना हे कुणी कुणाचं काय नाव ठेवलंय काय माहित नसतं. आणि मग असं गडी निवडले जातात. असे गडी निवडायचे झाले आणि गडी निवडायचे झाल्यावर मग सांगितलं देवाला गडी निवडले. आता पुढं गडी निवडले आणि मग काय करा अभंगाच्या गती याच्या
याचं कारण काय आहे? कारण हे एक व्हायच्या अगोदर मी म्हणत होते तर अगोदर एकरूप व्हायचं आणि एकरूप होऊन मग नंतर खेळ खेळला मग त्याच्यात काय असतो आनंद असतो आपापणामध्ये एक खेळो एकाशी आणि जे घाबरणारे त्यांना आपल्यात घेऊ नका घालूयांच्या मोडाकड्या झाडा भेडा वळतिया जे घाबरणारे जे न्याडे त्यांना वळत्या करायला अशा प्रकारचा धडा त्यांना वळत्या करायला अशा प्रकारचा पाठवा का त्यांना वळत्या करायला पाठवायचं शेवटच्या चरणामध्ये दुःखभरे देवा पाही दुःखभरे देवा त्यांची अजून संसाराची आशा संपलेली नाही आणि त्यांच्या चित्तात आशा आहे अभिलाषा आहे ते पारमार्थिक दृष्टीनं हे विटाळसे परद्रव्य परनारी येथून जो दुरी सोहळा परनारीचा आणि परद्रव्याचा अभिलाष हाच आहे भक्ती क्षेत्रातला विटाळ ज्ञान क्षेत्रातला विटाळ वेगळा कर्म क्षेत्रातला विटाळ वेगळा आणि भक्ती क्षेत्रातला विटाळ ज्ञान भेद दृष्टी असणं सगळा सच्चिदानंद परमात्मा न पाहता भेद दृष्टी
व्यक्तीला दिसायला लागला की हा ज्ञानक्षेत्रातला विटाळ. आणि सुतक असेल, जातक असेल, स्त्री रजस्वला असेल तर हा कर्मक्षेत्रातला विटाळ आहे. आणि परत नारीचा आणि परद्रव्याचा अभिलाष चित्रामध्ये असणं हा भक्ती क्षेत्रातला विटाळ आहे. सगळ्यात सोपं संसाराची आशा मनामध्ये असणं हा भक्तीतला विटाळ आहे. आणि असा विटाळसा किंवा विटाळसी ते देवाजवळ चालत. तुका म्हणे देवापाशी विटाळसी न सर्वी आपापणामध्ये मिळो एक खेळो एकाशी. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ झाला. काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंतांनी ज्या गोकुळात लीला केलेल्या आहेत त्या गोकुळातल्या लीलेचं वर्णन करावं लागत असतं. तर जोपर्यंत गोकुळातल्या लीलेचं आपण वर्णन करत नाही तोपर्यंत काला भेटत नाही किंवा काल्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. हाची अनुवाद सदा सर्वकाळ करुणी गोपाळ काला शिव. अनुवाद करून मग अशा प्रकारचा गोपाळ काला आपण अशा प्रकारचा सेवन करावा लागत असतो. जोपर्यंत चरित्राचा अनुवाद होत नाही, करत नाही किंवा ऐकत नाही तोपर्यंत काला नाही, मुरमुरे भेटते तोपर्यंत काला नाही. चरित्राचा म्हणून गोकुळाचं चरित्र देवाचं काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावंच लागतं. चरित्र ते उच्चारावे केले देव. आता कीर्तनाचे मिळतं, आता होऊन गेली आणि आता चरित्र आता सुरू होणार. कधी संपायचं ते चरित्र तर इतकं आपण त्याला चरित्र म्हणतो. त्या गवळणी चरित्र म्हणत नव्हत्या, त्या खोड्या म्हणायच्या. खोड्या याच्या खोड्या किती सांगू. महीपत्र सिंधू आटे खोड्या आपण त्याला कथा त्याचं चरित्र त्याच्या लीला म्हणतो हरिकथा. हरि अनंता हरि कथा अनंता. त्याच्या कथा अनंत आहे तर कशा काय सांगायचं एवढ्या त्याच्या कथा एवढं चरित्र एवढ्या लीला कशा सांगायचं. तसं नाही, सगळ्यात सांगायला लागतात असं नाही, फक्त सांगायचं असतं. मग एक जरी लीला सांगितली तरी आपल्याला काल्याचा अधिकार काय होतो प्राप्त होतो. त्यांनी जे गोकुळात चरित्र केलं तसं ते भरपूर आहे, ते संपत नाही, ते अनंत आहे. सांगणारे संपत्ती काय होईल. चरित्र सांगणारे संपले पण चरित्र नाही संपलं. मग एवढं चरित्र आहे, एखादं चरित्र पाहायचं, एखादी लीला पाहिजे. ताकद होतं रामायण आणि काल्याचा अधिकार प्राप्त करून आपण काल्याचा प्रसाद प्राप्त करायचा. देवाने गोकुळाचे चरित्र केलं. ठळक 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 असं कपट्या मावळवटा दिले पिढेदार.
कप्प्या माबळ भटा दिले पिढेदान. माबळ भटाला पिढेचं दान दिलं. माबळ भट शोषिली पुतना विषयी पाजिताची स्तन. ती पुतना मावशी तिला याच्याविषयी प्रेम आलं की बुद्धू चाललं आणि म्हणून ती पाजायला आली. स्तनामध्ये विष भरून आली होती ती. तर तिचं शोषण केलं. तिचा उद्धार केला. शोषिली पुतना विषयी पाजिताची स्तन. उखळी बांधिता उपटिले मला अर्जुन. हा खूप खोड्या करायला लागला. म्हणून यशोदेनं त्याला उखळाला बांधलं आणि उखळ चोळीत गेला अंगणामध्ये. नागांच्या शापानं तिथं दोन देवता विमल आणि अर्जुन नावाचे देवता वृक्ष योनीला प्राप्त झालेले होते. त्या उखळाच्या द्वारा त्या वृक्षांना पाडून त्या वृक्ष योनीतून त्यांचा काय केला? उद्धार अशा प्रकारचा केला. उखळे बांधिता उपटिले विमल अर्जुन. भक्षुणे पुस्तिका मदनी डाविले भुमनी. माती खाल्ली आणि माती खाल्ल्यावर यशोदा ज्यावेळेला हातामध्ये काठी घेऊन मारायला लागली त्यावेळेला यशोदेला आपल्या मुखामध्ये देवाने 14 म्हणून दाखवले. असे ठळक 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 चरित्र वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं निरोगाने काय सांगितलं? कप्प्या माबळ भटा दिले पिढेदान. माबळ भटाला पिढेचं दान दिलं. आता हे काही भागवतात नाही, पण आपल्या साधू संतांनी असं काय केलंय? वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. आणि साधू संतांनी वर्णन केलंय म्हणजे ते काही खोटं नाही. असा प्रश्न घ्यायचाच नाही की भागवतच नाही मग ते खरं का होतं. कारण व्यासांची जी योग्यता तीच नामदेवरायांची, तीच तुकोबारायांची, तीच नाथ महाराजांची. भागवतात जे आलंय तेवढं देवाचं चरित्र असं काही नाही. भागवतात नसलं आता नाही कुठलं काही पूर्णात आलेलंच नसतं. अर्थात भागवतात जेवढं चरित्र आहे तेवढंच देवाचं चरित्र आहे असं मात्र नाही. देव कुठं कोणती लीला करतो ते कोणत्या ऋषीमुनी समाधीमध्ये कोणती लीला पाहता ते काही सांगता येत नाही. म्हणून ज्या ऋषीमुनींनी त्यांना ध्यानस्थ होऊन जे जे चरित्र पाहिलं त्यांनी ते लिहिलं. कप्प्या मावळ वटा दिले पिढेदान. निरोबाला लिहितात तरी ते निरोबाला हे चरित्र दिसले नाही. त्यांनी ते पाहिले. कोण आहे कप्प्या मावळ भट आणि त्याला दान का दिलं? आता भट म्हटल्यानंतर दान द्यावंच लागतं. बहुतेक दानाचा विधी केला जातो. कुणाला अगोदर पहिलं नाव कुणाचं येतं? भटजीचंच. भट म्हणजे कोण? ब्राह्मण. ब्राह्मणाला दान द्यावंच लागतं. अहो पण मग ब्राह्मणाला गोदान द्यावं, ब्राह्मणाला भूदान द्यावं, वस्त्रदान द्यावं, भोजन द्यावं, स्वर्णदान द्यावं, भूमिदान द्यावं. हे पिढादान काय भानगड आहे? ही भानगड बिनगड नाही. आता मग आता तुम्हाला पिढादान म्हणजे काय हे लक्षात येण्यासाठी मग सगळं पहिल्यापासून सांगावं लागणार. आणि मग आता काय चुकीचं नाही. तर हे घडलं असं की भगवान गोकुळात आल्याच्या नंतर कृष्ण रूपाने आल्यानंतर कंसाला हे लक्षात आलं की हाच आपला काय कारण अगोदर बरेच घटना घडलेल्या होत्या. पुतना गेली होती परत आलीच नाही. पुतना 6व्या दिवशी गेली ना पण ती काय परत आलीच नाही. आणि मग कंसाचा निश्चय झाला हो ना हो आपला शत्रू नंद बाबाच्याच घरी. पण मला त्याला मारायचं कसं काय करायचं त्याला काही लक्ष कळेच ना. तोच दिसायचा त्याला सतत आठवायचा. कोणाला? आठव्याला आठवायचा. झोपच उडाली त्याची. अन्न गोड लागेना, पाणी गोड लागेना. त्याचं चिंतन म्हणजे माळकरी सुद्धा त्याचं एवढं चिंतन करत नाही तेवढं तो चिंतन करायचं. 8 दिवस झुरून चालला ना तो. बाणासुर वगैरे त्याची मित्र म्हणायचे झालं काय सांगितलं असं असं त्याला मारायचं. आता मी त्याला मारण्याचा विचार करत असताना एक माबळ भट पुढे आला. ते म्हणे कंसा म्हणजे
काय तुझी काळजी मी दूर करतो. तू अरे इथं पुन्हा गेली ती परत आली नाही. पुन्हा म्हणजे फक्त एसीच्या रूम मध्ये बसून ऑफिस मध्ये काम करणारी बहीण होती ती. पुतना अशी होती महाराज ती जर युद्धात गेली चांगले चांगले योद्धे मागच्या मागे होते. शूर होती शूर. पुतना परत नाही आली आणि तू म्हणतो की मी तुझं काम करतो. तिथं काय सत्यनारायणाची पोथी वाचायची नाही. पण नारायण नाग बली असली पूजा करायची नाही. तिथं मारायचंय. अरे तू काय समजलं? मला काय फक्त पोत्या वाचणारा ब्राह्मण समजेल नाही. मी साधना केलेली आहे. तांत्रिक साधना केलेली आहे. साधना करून काही मंत्र मी सिद्ध केलेले. माझ्यामध्ये ही शक्ती आहे. मी त्याला मारू शकतो. माझ्या शक्तीची कल्पना तुला नाहीये. आणि हे बघ कंसा मी ब्राह्मण आहे. माझ्यासारख्या ब्राह्मणाला गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी जाऊन त्या बालकाला मारणं जेवढं सहज आहे तू जर एखादा असुर पाठवला राक्षस पाठवला तर त्याला ते सहज नाही. तुला कसं काय सहज आहे? कारण सगळी गोकुळातली मंडळी वैष्णव मंडळी ब्राह्मण भक्त आहे. ब्राह्मणाला देव मानणारी मंडळी आहे. आणि मी ब्राह्मण असल्यामुळं मला त्यांच्या घरामध्ये प्रवेश करणं सहज आहे. ही युक्ती त्याला पडली. आणि त्यांनी सांगितलं कंसाने ठीक आहे तू जर माझं काम केलं माझ्या शत्रूला जर तू मारलं तर माझं आज धर राज्य तुला. त्याला तर ते राज्य दिसायला आता कोणतं राज्य कोणीकडचं देतो काय त्याचं चिंतन करेल तो गोकुळात. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्याच वेळी गोकुळात हजर. ब्राह्मण होताच जातीवंत तपस्वी होता. म्हणजे त्याला काय असं त्याचं डुप्लिकेट करावं लागलं नाही. मग त्याच्यात मोठे मोठे काटाचे धोतर जानवर रुद्राक्षाच्या माळा भस्म लावलेलं ती पोथी बघला. आणि गोकुळातली मंडळी बाहेरच होती. कोणी नसलं की नमस्कार करायचं. कल्याण स्वस्ती भवतु शुभम भवतु आमक भवतु तमक भवतु काय असा आशीर्वाद दे. नंदबाबाच्या वाड्यासमोर आला. नंदबाबाच्या वाड्यासमोर उभा राहिला. यशोदा घरात काहीतरी काम करत होती. यशोदेचं लक्ष गेलं भाई कुठेतरी भुरीव दिसतात बघलात पोते बहुतेक 24 असतील. आणि जर आले ना आपल्या मुलाचं भविष्य सांगितलं तर किती चांगलं होईल. बायकांना असं नाराज. आणि मग ती बाहेर आली हातात कापलं पण अहो बाबा या ना आत या ना. आता तेच सांगा तो आला त्याला बसायला असं पाठी पूजा केली. काहीच्या काळामध्ये काही चहा कॉफी जर बसून ठेवून काही गुळ पाणी काही दूध वगैरे असं ते दिलं. बाबा कुठून आले? काशीहून आलो. काशीहून कुठं चालले? रामेश्वरला चाललो. एकटेच हो एकटाच नाही तर शेवटी एकट्यालाच जावं लागतं. आपण मग कुणी सोबत नाही घेतलं काही जास्त होतं. असं प्रवचन ठोकलं नाही. येशूचा जण श्रद्धा बसली. आणि बाबा तुम्ही मग काशीमध्ये काय करत होते? काय ज्योतिषशास्त्राचा ज्ञाता आहे असं. मग माझ्या मुलाचं भविष्य सांगा. म्हणा म्हटलं ते तर सगळे तर आलो सांगतो म्हटलं भविष्य सांगणं तर माझ्या डाव्या हातचा मला उजवा सुद्धा नाही. सहज मी भविष्य सांगू शकतो. सांगा मग एक भविष्य सांगण्यासाठी असे यशोदेने पाठ मांडला. पुढे एक चौरंग ठेवला. बसा म्हणजे याच्यावर पाटावर तो बसला. पुढे चौरंग ठेवला. चौरंगावर त्यांनी पोथी सोडली. आणि कृष्ण पाळण्यात होता. कृष्णाला आणण्यासाठी मग यशोदा गेली. पाळण्यातून घेतलं उचलून आणि मांडीवर घेऊन त्या महाबळ भट्टाच्या पुढे यशोदा बसली. बाबा सांगा भविष्य माझ्या मुलाचं कसं आहे? माझा मुलगा पुढं काय करेल काय होईल? त्याच्या जीवनात काय घटना घडेल?
होतील. यशोदे अगे तो भविष्य सांगायचं जन्म कधी झाला ते सांग. त्या जन्माच्या वेळेवर सगळं सांगितलं जातं. खरं असं आहे, याचा जन्म कधी झाला यशोदेला पण माहित नव्हतं. मग आता यशोदेलाच माहित नव्हतं त्याचा जन्म कधी झाला कुणाला माहित असेल? कोणाला माहिती असेल? कोण सांगू शकेल? कोणता माणूस सांगू शकेल? कोणता तीर्थंकर सांगू शकेल? कोणते ऋषीमुनी सांगू शकत नाही. नमेविदुस्सुरगणाप्रभवं नमःशयः अहमादिः देवानां. कोणता ऋषी कोणता देव याचा आधी याचा जन्म कधी झाला कोणीच सांगू शकत नाही. का? कारण याचा जन्मच होत नाही. हा जन्म रहित आहे. अयोपी सन्नवेया. अज आहे अज. पण आपण जन्म साजरा करतोच ना. तसं अंदाजे यशोदेला सांगू की हा श्रावण महिन्यात वद्य पक्षात अष्टमीच्या रात्रीला मध्यरात्री आमचं तिला सांगू. मग याचं केलं पाहिजे. कारण हे सगळं बल काढायचं म्हणजे गणित करावं लागतं ना. गणित केल्यानंतर असं काय नाटक केलं लगेच पोती बांधली बघला घातली उठला निघाला. अहो बाबा तुम्ही तर म्हणजे मुलाचं भविष्य सांगणार होते तुम्ही तसंच चालले. आजपर्यंत मी कधी खोटं बोललो नाही. खोटा शब्द माझ्या वाणीतून कधी बाहेर निघत नाही. आता मी भविष्य सांगितलं तर मला खरंच बोलावं लागणार. आणि खरं जर बोललो तर ते तुला सहन होणार नाही. तुला वाईट वाटेल, दुःख होईल. मग त्यापेक्षा तुला दुःखी करून जाण्यापेक्षा आता खाल्लंय दुःखी करून जाण्यापेक्षा न सांगितलेलं बरं म्हणून मी निघालो. अजून उत्सुकता वाटली काय असं असं भविष्य माझ्या पोहोच असं म्हटल्यानंतर पण त्या माऊलीला वाटणार नाही. यशोदेला ते साहजिक आहे. वाटलं तसं बाबा काही असू द्या बसा सांगा मी ऐकून घेईन सहन करीन मी. बसला पाठावर पुन्हा बसवलं त्याला आणि सांगितलं यशोदे हे तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं. जसं याचं जन्म जो सांगितलेला आहे तो रोहिणी नक्षत्रावर. पण याने काय सांगितलं मूळ नक्षत्रावर जन्माला आलेले आणि ते मूळ नक्षत्रावर तो जन्माला येतो. त्याचं तोंड पाहिल्यानंतर आई बाप मरत असतात. ते कुणाच्या तरी मुळावर झालेलं असतं. नाथ महाराजांच्या जन्मामुळे नक्षत्रावर दोघं नाही झाले. आई बाप दोघंही नाही झाले. हे सगळ्या कुळाचा घात करी. तर तुझं काही खोटं नाही झालं. त्याला काही सांगतो त्याने जे सांगितलं ते काय झालं खरंच झालं ना. म्हणजे त्याची वाणी देवाने खोटी नाही होऊ दिली. कारण हा पण त्या कुळा जन्माला आलेला होता. नंदबाबाच्या कुळाचा तो नव्हताच. तो कुणाच्या कुळाचा होता? वसुदेवाच्या कुळाचा होता. आणि वसुदेव हे यदुवंशातले होते. सगळ्या यादव कुळाचा नाश कोणी केला? त्यानेच केला. सगळ्या कुळाचा नाश करी. सोऱ्या करी व्यभिचार करी सगळ्या गावाला त्रस्त करी. आणि तो काहीच खोटं नाही. यशोदे अगं असं हे कुळाला कलंक असलेलं पोरगं ठेवण्यापेक्षा 10 फुटाचं खड्डं खाण आणि जिवंत त्याच्यात गाड्या पळून टाकला. कसं वाटलं असं यशोदेला? कितीतरी दिवसांनी वय उदारवया झालेलं नवसा सायासानी झालेलं एकूण जीवापाड यशोदा कृष्णावर प्रेम करत होते. प्राणापेक्षा जास्त कृष्णाला जपत होते. आणि त्याच्याविषयी ज्यावेळेला हा असं बोलला कसं वाटलं? तापून लोखंडाचं पाणी करावं आणि ते पाणी कानात जसं ओतावं तसे ते शब्द यशोदेच्या कानात सहन केलं तिनं. तिनं सांगितलं बाबा असं काय सांगू लागले तुम्ही भविष्य बोलायचं. कालच तर गर्गाचार्य येऊन गेले. गर्गाचार्य
किती याचे गुणवर्णन केले. काय सगळं गर्ग येऊन गेले. गर्गाने भविष्य सांगितलं. चांगलं सांगितलं गर्गाने. हा म्हणजे पुन्हा गणित तो पुन्हा त्यांना असं गणित करण्याचं नाटक केलं. सांगितलं यशोदे माझं गणित चुकणारच नाही. मग माझं चुकलं नाही म्हणजे चुकलं कोणाचं? गर्गाच्या गणित. आणि गर्ग तो चुकला गणिताशी आणि गर्गाच्या गणित चुकलं. हे गर्ग असेच आहे तसेच आहे आमकच आहे तमकच आहे. आता एक माणूस व्यवहार एकच असतो. देवाला नाही सांगणार जोपर्यंत हा देवाची निंदा करत होता, देवाची निंदा जोपर्यंत चालू होती तोपर्यंत देवानं ऐकून घेतलं. पण ज्यावेळेला एखाद्या भक्ताची निंदा करायला लागला देवाला ते सहन नाही होत. साहत गोविंदा नाही त्याचे हरिजनाची कोणा न घडावी निंदा. साहत गोविंदा नाही त्याचे देवाला ते सहन नाही झालं. आणि तेवढ्या यशोदा म्हटली ठीक आहे बाबा तुम्ही भविष्य सांगितलंय मी दक्षिणा आणते. आणि दक्षिणा आणण्यासाठी म्हणून उतरली कोणी बाय उतरली ते यशोदा गेली कृष्णा एक कृष्णाला तिथं सुरू उचलून त्यांनी पाहिलं महाबळबटाकडे देवणीकडची भविष्य माझं पाहिलंय तुम्ही. दक्षिणा ऐकून कशाला घेता? तुम्हाला दक्षिणा मीच देतो ना. आणि मग देवाने दक्षिणा द्यायची ठरवली. तो महाबळवट ज्या पाटावर बसला होता त्या पाटाकडे पाहिलं. पाटाने हात जोडला काय आज्ञा तो आज्ञा नाही